हाय लेकरांनो, गुड मॉर्निंग. आज आपण शिकणार आहोत ह्युमन आय. तर ह्युमन आयमध्ये काय असतं, म्हणजे कोणते पटल असतात ते आपण सर्व बघणार आहोत. मग तुम्ही हे आम्ही ॲचिव्ह अकॅडमीमधून RC सर आम्हाला शिकवलेले आहेत, ते पण चांगल्या प्रकारे. त्यांच्यामुळं आम्ही आज तुम्हाला शिकवणार आहोत. तर आपण हा आता पुढचा भाग बघूया. तर आता आपण डायग्राम काढून घेणार आहोत ह्युमन आय. तर चला आपण डायग्राम काढूया. सांगा मॅडम. हे बघा, आपली डायग्राम झालेली आहे. आता आपण डायग्रामची नावे देणार आहोत. कुणाला नावे पाठवतील का? हो मॅडम. तर चला नावे देऊ. स्केलेरा जी आउटर मोस्ट लेअर आहे. स्केलेरा हे आउटर मोस्ट लेअर आहे. मग मिडल लेअर कोणचे आहे? कोराइड. कोराइड ही मिडल लेअर आहे. आणि मग इनर मोस्ट लेअर कोणचे आहे? रेटिना. रेटिना. हे काय आहे रे? फोएवा. It has the optic nerve. It has the blind spot. हे काय असतं रे? Suspensory ligament. Suspensory ligament. Suspensory ligament. Suspensory ligament. हे असतं लेन्स. लेन्स बाय कॉन्केव्ह असते का बाय कॉन्व्हेक्स असते? बाय कॉन्व्हेक्स. हा, लेन्स हे बाय कॉन्व्हेक्स असते. समजून आले ना? हो मॅडम. हे आयरिस. हे इरिस. कॉर्निया. येथे फ्लुइड प्रेझेंट असते, म्हणजे सोल्युशन असते. एक्वेस चेंबर. हे काय असतं? प्युपिल.
येथे काय प्रेझेंट असतं? व्हिट्रस चेंबर. तर हे बघा आपली डायग्राम झालेली आहे. डायग्राम सोबत आपण त्याचे नाव पण दिलेले आहोत. आता याचे काम बघूया. पहिला इकडून येऊया. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे की आयचे किती लेयर आहेत? 3 लेयर्स. कोणकोणचे? स्केलेरा, कोराइड, रेटिना. हा. तर मग हे त्याचे 3 लेयर आहेत. तर अजून कोरोइड मध्ये किती लेयर असतात म्हणजे भाग पडतात तसे? 3. म्हणजे आता असंच करूया आपण. फर्स्ट कोरोइड प्रॉपर. सिलेरी बॉडी तर हे जे कोरोइड आहे ना, हे कोरोइडचे 3 भाग असतात. तर आता हे स्केलेरा हे आउटर मोस्ट लेयर आहे. मग कोरोइड ही मिडल लेयर आहे. मिडल लेयर. आणि रेटिना इनर मोस्ट लेयर आहे. तर आपली इमेज जे बनते ते कुठे बनते? रेटिना. इथे इमेज बनते. मेड होते ना. स्केलेरा. आता हे जे स्केलेरा आहे ना, तर हे कशापासून बनलेलं आहे? कनेक्टिव्ह फायबरस टिश्यू पासून बनलेला आहे स्केलेरा. फायबरस टिश्यू पासून बनलेला आहे. स्केलेराला अटॅच कोण असतं? कॉर्निया. कॉर्निया अटॅच असतो. हे कॉर्निया कुठं आहे? इथं. ही जी स्केलेराची लेयर आहे ना, तर हे कॉर्निया स्केलेराला अटॅच आहे. कळलं? तर आता पुढे बघणार आहोत आपण कोरोइड. कोरोइड काय काम करतं? कोरोइड मध्ये 3 प्रकार आता आपण सांगितलेलं आहे. कोणते सांगितलेलं आहे? एक वेळेस स्केलेरा आउटर मोस्ट. अरे कोरोइड सिलेरी बॉडी, इरिस. हा, आपण त्यांचे 3 प्रकार बघितलेले आहे. कोरोइड प्रॉपर, कोरोइड म्हणजे सिलेरी बॉडी आणि आयरिस. तर आता हे काय असतं नेमकं, कसं असतं हे बघणार आहोत आपण. तर सिलेरी कोरोइड प्रॉपर. कोरोइड प्रॉपर हे स्केलेराची एक लाईन असते. आणि आता सिलेरी बॉडी. सिलेरी बॉडी काय काम करतं? म्हणजे रेटिनाचे आपले जे डोळे छोटे मोठे होत असतात ते कशामुळे होत असतात? सिलेरी बॉडीमुळे. म्हणजे त्यांची साईज ऍडजस्टमेंट कोण करतं? सिलेरी बॉडी. आयरिस. आयरिस हे एक ॲक्वायस ओपिक्यू स्ट्रक्चर असतं आयरिसचं. हे जे आहे ना आयरिस, ह्याचं ओपिक्यू स्ट्रक्चर असतं.
आणि हे जंक्शन कोणाकोणाचं असतं? स्केलेरा आणि कोरॉइडचं जंक्शन असतं. या दोघांचं जंक्शन असतं. आता बघणार आहोत आपण लेन्स. लेन्स हे कोणत्या प्रकारचे, म्हणजे बाय कॉन्केव्ह असते का बाय कॉन्व्हेक्स असते? बाय कॉन्केव्ह असते. आपण कॉन्व्हेक्स आपण इथं लिहिलेलं पण आहोत बाय कॉन्व्हेक्स असते. हा, मग आता प्युपिल. प्युपिल हे एक डार्क रिजन असतो. कोणता रिजन असतो? डार्क रिजन असतो. डार्क रिजन असतो आणि ते स्मॉलेस्ट, त्याची ओपनिंग कशी असते? स्मॉलेस्ट असते. ओपनिंग स्मॉलेस्ट असते. आणि लाईट एंटरिंग कोण करतं? म्हणजे लाईट एंटरिंग कुठून होते? प्युपिल मधून होते. मग कॉर्निया. कॉर्निया काय असतं? जेव्हा ओल्ड मॅन म्हणजे म्हाताऱ्या माणसाचे डोळे काढलो असं म्हणतो आपण, म्हणजे ते खरंच डोळे काढत नाहीत, फक्त त्यांची ही कॉर्नियाची जी लेअर असते ते बाहेर काढतात. हा, मग आता कॉर्नियामध्ये काय असतं? कॉर्निया आणि हे जे प्युपिल असतं यांच्या दोघांमध्ये ॲक्वायस चेंबर असतं. ॲक्वायस चेंबर म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे एक वॉटर असतं, डायल्यूट सोल्युशन असतं एक, त्यांच्यामुळं म्हणजे आपण रडतो तेव्हा आपले अश्रू बाहेर येतात आणि ते रिलीज कोण करतं? लॅक्रिमल ग्लॅंड. याला रिलीज कोण करतं? लॅक्रिमल ग्लॅंड. ॲक्वेस चेंबर रिलीज कोण करतं? लॅक्रिमल ग्लॅंड. तर विट्रस चेंबर हे कसं असतं? जेली लाईक असतं. जेली लाईक असतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जेली लाईक कसं असतं? हा, मग आता झालं ना? आता सांगा, कोरॉइड झालं, स्केलेरा झालं, कोरॉइड झालं, मग फोएवा. फोएवामध्ये असे इनर पार्ट असतात फोएवामध्ये, जसे की याच्यात इनर मोस्ट असतो गॅंग्लियॉन आणि मिडल असते बायपोलर आणि आउटर असतं फोटो रिसेप्टर. अजून फोटो रिसेप्टर मध्ये दोन भाग पडतात, कोन आणि रॉड. तर रॉड सेल, जे रॉड सेल असतात ना ते कशापासून बनलेले असतात? व्हिटॅमिन रेडॉप्सिन पासून बनलेले असतात. आणि याचा व्हिटॅमिन म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय असतो? व्हिटॅमिन ए हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. व्हिटॅमिन ए हा डेरिव्हेटिव्ह असतो. आता कोन सेल मध्ये अजून तीन भाग असतात, म्हणजे कलर असतात. ते कोणते कोणते असतात ते बघा. रेड, ग्रीन अँड ब्ल्यू. याच्यामुळे या तीन कलरच्या जंक्शन मुळे आपल्याला दुसरे पण कलर दिसू शकतात. आणि हे जे फोएवा मध्ये की नाही फक्त कोन सेल प्रेझेंट असतो आणि कोन सेल मुळे की नाही आपल्याला चांगल्या प्रकारचा कलर पण दिसू शकतो. हा, हे आपलं एवढे झालेलं आहे. समजलं का तुम्हाला? हो मॅडम. समजलं नाही तर विचार. नाही समजलं. आता मेकॅनिझम बघणार आहोत. आता आपण सगळं बघितलं, म्हणजे आय काय असतं, त्याचे लेअर काय असतात ते संपूर्ण बघितलं. आता त्याचं मेकॅनिझम म्हणजे लाईट पास आउट कुठून फोटोपर्यंत होते आणि इमेज कुठं तयार होते हे आपण बघणार आहोत. पहिलं लाईट रे, मग येतो कॉर्निया,
कॉर्नियापासून ॲक्वेस चंबर, ॲक्वेस चंबर पासून लेन्स प्युपिल, मग लेन्स, मग विट्रस चंबर, मग रेटिना, रेटिना, रेटिना मध्ये 3 प्रकार बघितलेला आहोत आपण. गॅंग्लियॉन, बायपोलर आणि फोटोरिसेप्टर. सगळे लिहित तर आहोत ना. हो. फोटोरिसेप्टर. तर फोटोरिसेप्टर मध्ये 2 भाग बघितलेले आहोत, कोन सेल आणि रॉड सेल. कोन सेल आणि रॉड सेल हे आपण बघितलेलं आहोत. हे कशापासून बनतं? रेडॉप्सिन. रेडॉप्सिन पासून बनलेलं असतं. याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? व्हिटॅमिन ए. हे त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं. पुढं बायपोलर. कलर चेंज करणार. बायपोलर. मग गॅंग्लियॉन सेल. गॅंग्लियॉन सेल जी इनरमोस्ट असते. बायपोलर हे मिडल असते. आणि जे फोटोरिसेप्टर आहे ते तर तुम्हाला माहिती आहे आउटर मोस्ट असते. आता पुढं ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व, ऑसिपिटल लोब ऑफ फोरब्रेन. मग रेटिनावर, मग हे इमेज कुठे तयार होते? रेटिना. लाईट रे आपल्या डोळ्यामध्ये गेले, मग कुठं आले? कॉर्निया. कॉर्नियापासून ॲक्वेस चंबर. मग हे काय असतं? डायल्यूट सोल्युशन असतं. मग प्युपिल. प्युपिल म्हणजे ते आपली डोळ्यातली बाहुली, ते काय आले? मग लेन्सवर पडले. लेन्सवर मग विट्रस चंबरमध्ये. मग रेटिनावर. रेटिनावर 3 प्रकार असतात, गॅंग्लियॉन सेल, बायपोलर आणि फोटोरिसेप्टर. फोटोरिसेप्टरचे 2 भाग, कोन सेल आणि रॉड सेल. मग तिथून मग रॉड सेलमध्ये रॉड सेल कसे बनतात? रेडॉप्सिन. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? व्हिटॅमिन ए. मग बायपोलर सेलकडे जातात, मग गॅंग्लियॉन सेलकडे जातात. गॅंग्लियन सेल हे इनरमोस्ट असतो. मग तेथून ऑप्टिक नर्व मध्ये येतात. ऑप्टिक नर्व मधून ऑसिपिटल लोब ऑफ फोरब्रेन. फोरब्रेन मध्ये आल्यानंतर इमेज फॉर्म होते. कुठे? रेटिनावर. तर आज आपलं एवढंच आहे. पुढचं उद्या बघू, नाहीतर कधीतरी बघू. समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.